बारामती शेवटच्या दिवशी काँग्रेससह 30 उमेदवारांचे अर्ज मागे. अभिजित बिचुकले आणि करुणा शर्मा मैदानात. राज्याचं लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत अखेर काँग्रेसने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अर्ज माघारी घेत असल्याची घोषणा केली. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी फोन करून विनंती केल्याची, तसेच आमदार रोहित पवार यांनी देखील सकाळीच भेट घेतल्याची माहिती दिली. तसेच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी देखील सूचना केल्याचा उल्लेख करत सपकाळ यांनी काँग्रेस निवडणुकीत माघार घेतल्याचं सांगितलं. यावेळीच त्यांनी पार्थ पवारांच्या वक्तव्यावरून त्यांचे कान देखील टोचले. बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 30 उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतले. शेवटच्या दिवशी अर्ज माघारी घेण्याची वेळ संपली आहे. तत्पूर्वी काँग्रेस उमेदवार आकाश मोरे यांनी आपला अर्ज माघारी घेतला. त्यामुळे बारामती विधानसभा मतदारसंघातील अर्ज दाखल केलेल्या 53 पैकी 29 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. मात्र बिग बॉस फेम अभिजित बिचुकले आणि करुणा मुंडे शर्मा यांचा अर्ज कायम आहे आणि त्यामुळे बारामती पोटनिवडणुकीत एकूण 23 जण निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दरम्यान गुरुवारी 6 जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले होते. त्यानंतर आज 24 उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले. त्यामुळे एकूण 30 उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले. दरम्यान बारामती पोटनिवडणुकीसाठी अभिजित बिचुकले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तसेच करुणा शर्मा यांनी देखील अर्ज भरला होता. त्यामुळे काँग्रेसने माघार घेतल्यानंतर या दोघांच्या अर्जाकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. मात्र अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी दोघेही बारामतीत फिरकलेच नाही. त्यामुळे त्यांचे अर्ज कायम राहिले असून आता पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार असल्याचं निश्चित झालेलं आहे. बारामतीत 23 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, बारामती.